कार्तिक काय कार्तिक कुठून ये तुझ्या राईट साईडने मीडियाची गाडी मीडिया गाडी चला समोर घ्या आपण मीडियाची आशा आहेत आमच्या की त्यांनी न्याय द्यायला पाहिजे। इतकं आरोपी लपून ठेवायपर्यंत सहकार्य केलंय की काय अशी शंका यायला लागली। कारण तुमच्या संग चहा घ्यायला लागले, तुमच्या संग बिस्किट खायला लागली, ही काय पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? हे राज्यात देशात कधीच घडलं नसेल की ज्याचे आरोपी आहेत तो माणूस, तो नेता, तो खूप बलाढ्य अमका तमका अमुक तमुक तुमच्या संग चहा पाणी घेतो। मुख्यमंत्री साहेब तुमच्या कोण अपेक्षा नाही, आम्हाला न्याय पाहिजे नसता आता हे राज्यभर लोन पसरणारे शांततेत आंदोलन। तुम्ही मराठा समाजाला आव्हान सुद्धा केलं की राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढण्याबाबतीत। हो, समाज करणारच, शांत कधी कवर बसणार? न्याय तर पाहिजे की नाही? न्याय तर पाहिजे ना, न्यायासाठी हे करावं लागणार आहे, न्यायासाठी करावं लागणार आहे। बीडच्या दहशतीच्या गोष्टी आता समोर यायला लागलेल्या आहेत। तुम्हाला पण या बाबतीत मराठा समाजातले काही नेमके लोक आहेत ते येऊन सांगतायत, काय काय करणार येत? खूप काही एक याच्यामधलं आलं, आपल्या वडवणी तालुक्यातलं एक मॅटर आहे, त्याला 3 वर्षापासून घराच्या बाहेर आहे। बहुतेक चिंचाळा गावाचं नाव आहे अंदाजे वडवणी तालुक्यात, तिथल्या मला आठवण नाही, अरे काहीतरी बहुतेक अरे काहीतरी त्यांना 3 वर्षापासून त्रास आहे, घराच्या बाहेर आहेत, कुटुंबाला त्रास आहे, एवढा अन्याय। एक इथले पिठी म्हणून पाटोदा तालुक्यात बीडच्या बाउंड्रीवरती धनगर समाजाचा आहे, त्याचा मुलगा मारून टाकला पण केसच घेतली। म्हणजे असे प्रकरण जर तुम्ही करायला लागलात, ते जर दाबायला लागला, तुम्ही भयंकर करताय, तुम्ही दिशा भरकटायला लागला। जर मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला न्याय नाही दिला, न्याय आम्ही घेणार आहे, तपास बी आम्ही घेणार। अंजली दमानीने जो आरोप केलेला आहे की त्याचे 3 आरोपी फरार होते, त्यांचा मर्डर झालेला आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, जे माहीत नाही ज्या गोष्टीची त्याच्यावरती बोलणं योग्य नाही, परंतु न्याय मात्र जर नाही दिला तर लोकांमध्येच इतका आक्रोश आहे की जी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही त्यांच्यावरती, आणि त्यांनी रोज घेऊ नये। आणि मी म्हणतो सापाला दूध पाहिजेच का? ते का पाहिजे? एका दिवस मुख्यमंत्री साहेब तुमच्यावरच असे उलट देईल, तुम्हाला पश्चाताप येईल, आपण सापाला दूध पाजलं हे तुमच्यावर सुद्धा वरटंगडी करू शकते, ते भयंकर आहेत। तुम्हाला त्याचं परिचित येईल, संधी आहे यांचा साफ करायला, यांची गुंडगिरी नष्ट करायला तुम्हाला संधी आहे, आणि तुम्ही योग्य वेळी योग्य भूमिका घेऊन यांचा गुंडगिरीचा निपटाराच केला पाहिजे। 25 जानेवारीपासून तुम्ही उपोषणाला पुन्हा बसताय, या घटनेचे पडसाद सुद्धा तुमच्या आंदोलनामध्ये, उपोषण आंदोलनामध्ये पडण्याची शक्यता आहे? ते तर होणार। आमच्यासाठी दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, दोन्ही पण। ही अस्मितेचा मुद्दा आहे आमच्या संतोष भाईचा, खूप जिव्हारी बाण लागलेला आहे, तो काळ झाला, तो तर आमच्यासाठी महत्वाचाच आहे, त्याच्यात काय दुमत असण्याचं काही कारण नाही। पण आरक्षणाचं ही लढा लढणारच, दोन्ही तर सुट्टी नाही, कोणी पण येऊ दे, दोन्हीतला सुट्टी नाही, आणि आम्ही कोणाला सोडत पण नाही। तर मनोज जरंगे पाटील, आपण बघू शकता की हजारो लोकांचा जमाव आज त्यांच्या पाठीशी चालतोय। संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा एक प्रचंड भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे, ज्यामध्ये हजारो लोक सहभागी झालेले आहेत। काही वेळानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती दाखल होणार आहे, त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सभेला संबोधित सुद्धा केलं जाणार आहे। मात्र सध्या मनोज जरंगे हे स्वतः पायाने 2.5 किलोमीटरचं अंतर चालत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती घेऊन जातात। हा सगळा मोर्चा झाल्यानंतर सरकार कशा पद्धतीने पावलं उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन आप्पासाहेब सोबत दत्ता